मीरा भाईंदर ते वसई विरार अशी मेट्रो धावणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय। 25 किलोमीटरच्या मेट्रो 13 वर 16 स्थानकं होणार। प्रकल्पाला 17,725 कोटींचा खर्च अपेक्षित। नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस। 13 ऑगस्टपासून नागपुरातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या आंदोलन। आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी अशी विद्यार्थ्यांची मागणी। 17 ऑगस्टच्या दिवशी पीएमपीला विक्रमी उत्पन्न। एक दिवसात 2,51 लाख रुपयांचं उत्पन्न जमा। 12.5 लाख प्रवाशांनी केला पीएमपीने प्रवास। मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार। गच्चीवरून फेकून तरुणाची निर्घृणपणे हत्या। नाशिकच्या विल्होळी येथील धक्कादायक घटना। राहुल संजय सरकटे असं मृत तरुणाचं नाव। मुंबई महापालिकेत तरुणांना काम करण्याची संधी मिळणार। महापालिकेत 50 फेलो उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे। प्रत्येक फेलोला महिन्याला मानधन मिळणार। 1 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने तरुणांची नियुक्ती होईल। कल्याणच्या शिवाजी चौकात केडीएमटी बस चालकाची दादागिरी। बस चालकाकडून रिक्षा चालकाला भर चौकात मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। नागरिकांनी मध्यस्थी करत रिक्षा चालकाची सुटका केली। 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्येच्या घटनेने जुन्नर हादरलं। घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून चिमुकलीवर अत्याचार करून खून करण्यात आला। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावरून नगरसेवक आक्रमक। नदी प्रदूषण, हवेची गुणवत्ता, वृक्षतोडीवरून सभेत प्रशासनाची कोंडी। शहरातील वाढत्या प्रदूषणावरून प्रशासनाला धारेवर धरलं।